या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। अपहरण करून बंदिस्त ठेवल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून 2 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे। फिर्यादी धनेश्वरी स्वामी यांनी पती इरय्या गुरुलिंगय्या स्वामी यांना आरोपी तोसीपल्ली जागीरदार आणि नाझमअली जागीरदार यांनी भर रस्त्यात ट्रक अडवून व त्याच ट्रकमध्ये घेऊन जाऊन अज्ञात ठिकाणी ठेवले होते। पतीने फिर्यादी संपर्क केला असता दोन्ही आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत असल्याची आवाज फिर्यादीला फोन कॉलवर समजत होते। त्यानंतर फिर्यादीने पतीला संपर्क केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता। फिर्यादीने पती संदर्भात काम करत असलेल्या ऑफिसमध्ये चौकशी केली असता सहकाऱ्यांना विचारले असता ते मिळून आले नाही। MIDC पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपी तोसीपल्ली जागीरदार आणि नाझमअली जागीरदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। सत्र न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।